अहो माधवी, तुम्ही अशा नुसत्या फोन धरून का बसलाय? माधवी, माईसाहेब काही लागेल असं बोलल्या का? हो. म्हणजे काय म्हणाल्या त्या? अहो मी त्यांना म्हणाले ना, मेघनाची पहिली मंगळागौर करायची आहे, तुमच्याकडेच करूया का? त्यावर त्या म्हणाल्या, तुम्हाला हवं असेल तर मेघनाला तिथे घेऊन जा आणि श्रावणातले सगळे सण तिथेच करा. अहो आणि त्यांच्या बोलण्यातला स्वर सुद्धा असा होता ना की जणू काही मेघना त्यांची कोणी लागतच नाही. असं का म्हणाले असतील त्या? अहो नेहमी त्या इतके प्रेमाने आस्थेने बोलतात. आपण त्यांच्याकडे जाऊन इतका गोंधळ घातला तरी सुद्धा त्यांच्या वागण्यातली माया कधीच कमी झाली नाही. पण आज इतकं कोरडं आणि परक्यासारख्या बोलत होत्या ना त्या. बाबाजी ज्या संकटाचे संकेत देत होते तेच हे संकट. आपण मेघनाला फोन करूया का? हो लगेच फोन करा. हो. आदित्य, बोल. तू रागावलास का माझ्यावर? कोणावरच नाही, स्वतःवरच वैतागलोय. मला खरंच कल्पना नव्हती की परिस्थिती इतकी गुंतागुंतीची होऊन जाईल. थोडीशी खळबळ माजेल, घरातले रागावतील, पण आता आपण सुखात आहोत हे समजून आपल्याला माफ करतील असंच वाटलं होतं मला. पण इथे सगळंच हाताबाहेर चाललंय. कोणी नीट बोलत सुद्धा नाही आपल्याशी. सवय नाही अशा वागण्याची, त्यांना पण आणि मला पण. माझ्यामुळे त्यांचा आदित्य दुरावला त्यांच्यापासून. तू कितीही नाही म्हणाला तरी हे फॅक्ट आहे आदित्य. प्लीज मेघना, आता याला कोण जबाबदारी हा विषय पुन्हा आणू नकोस मनात. या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं याचाच विचार करायला हवाय आपण दोघांनीही मिळून. मला असं वाटत होतं बोलण्यातून वेगळे अर्थ निघतात, गैरसमज होतो, त्यामुळे बोलूच नाही कोणाशी. माझ्याशी सुद्धा? म्हणून तू मगाशी माझ्याशी न बोलता निघून गेलास? नाही मेघना, मी त्यांच्याशी बोलत नाहीये, फक्त तुझ्याशी बोलतोय असं वाटतंय त्यांना. म्हणून मी तू गैरसमज करून घेऊ नकोस आणि गिल्टी पण वाटून घेऊ नकोस. मेघना, सुखात दुःखात संकटात आपण एकत्र आहोत. एकमेकांच्या आधाराने झेलायचंय ना आपल्याला हे सगळं. हो. हॅलो आदित्य, अरे मला दुसऱ्या कॉलची पीप येते. एक सेकंड. अरे आईचा फोन येतोय. ऐक ना, मी तिला तिच्याशी बोलते आणि मग तुला परत फोन करते, चालेल ना? ऑफकोर्स. हॅलो 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 मेघना, आईला काय सांगणार आहेस? घरातलं सगळं काय सांगू? खरं सांगावं मला वाटतं. आता खोट्याला जागाच नाही आहे आपल्या आयुष्यात. बाय. हॅलो आई. अगं किती वेळ? कुणाशी बोलतेस एवढा वेळ? हा, आदित्यशी बोलत होतीस? हो. बरी आहेस ना ग मेघना? मी बरी आहे. अगं घरी काही घडलंय का ग? हो. काय? आई, घरी आदित्य नगरकर बद्दलचं सगळं कळलंय. अहो अहो अशा गप्प का बसलात तुम्ही? काय झालं? हो, मेघनाच्या घरच्यांना आदित्य नगरकर बद्दल सगळं समजलं. हो, याच वादळाची सूचना देण्यासाठी इतके दिवस मला ह्यांनी दूर लोटलं. हो ना बाबाजी, हो ना? ह्याच वादळाची सूचना देण्यासाठी मला वारंवार सांगितलं होतं यांनी. वारंवार सांगत होते मेघनांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं संकट म्हणजे तो फाटका चड्डीवाला असणार. आणि बाबाजी बाबाजी अहो तसंच घडलं. हो तसंच घडलं. पण त्यांना कसं कळलं? हो, त्यांना सगळं कळतं, सगळं माहित असतं त्यांना. अहो त्यांना नाही हो,
मेघनाच्या घरच्यांना म्हणतेय मी. अहो मीच अहो 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 मी माझ्यामुळे त्या दिवशी जावई बापूंना मी म्हटलं की बऱ्याचदा आपल्या माणसाच्या हितासाठी सुखासाठी आपली सगळी तत्व बाजूला ठेवून सत्य लपवावं लागतं. मी म्हणालो त्यांना की मेघनांच्या हितासाठी मी त्यांचं प्रकरण तुमच्यापासून लपवलं आणि तसंच ते प्रकरण तुम्हाला कळलं तर तुम्ही तुमच्या घरच्यांपासून लपवलं का, तर त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून. अहो म्हणजे जावयांना हे सगळं ठाऊक होतं आणि तरी तुम्ही मला सांगितलं नाही, माझ्यापासून लपवून ठेवलं. अहो चुकलो मीच चुकलोय. पण आपण आता या विषयावर चर्चा नको करूया. आपण लगेच देसाईंकडे जाऊया. मी त्याच्या पाया पडीन, लोटांगण घालीन. पण मेघनांना त्यांनी हात धरून घराबाहेर घालवायच्या आधी आपण तिकडे जाऊया. चला चला. नाही नाही, हे बघा, असं परस्पर तिथे धडकून आपल्या हातून काही चूक व्हायला नको. त्यापेक्षा ना आपण मेघना आणि जावई बापूंची आधी बोलूया. तिथे काय घडलं हे समजून घेऊया ना. अरे काय सूतकात आहोत का आपण? जेवताना अशी भयान शांतता. 4 घास खायचे ते हसत खेळत प्रसन्नपणे विसरलेत का सगळे? नाही, एकत्र बसायचं कशाला जेवायला? नाना मी नाही, तू एकटा नाही, सगळ्यांची जबाबदारी आहे. छे, मी नाही जेवू शकत या अशा वातावरणात. अहो माई अगं तू का जातीस? अमित, मला एवढंच कळतंय, आजपर्यंतच्या आयुष्यात नाना पहिल्यांदाच भरल्या ताटावरून उठलेत आणि असं असताना माझ्या घशाखाली घास उतरेल? माई प्लीज, तू नको ना रागावू अशी. हे सगळं बदलणं तुझ्याच हातात आहे माई. नाही का माफ करू शकत आम्हाला? प्लीज. जे घडायचं ते घडून गेले आदित्य. तू माफी मागण्याचा आणि आम्ही तुला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परस्पर निर्णय घेऊन, खोटं सांगून तुझ्या लेखी आमची काय किंमत आहे हे दाखवून दिलेस तू. फार अभिमान वाटायचा रे मला तुझा, पण चांगलाच धडा मिळाला. तुम्हाला माफ करण्या इतके आम्ही मोठे नाही आहोत आणि त्याहूनही महत्वाचे नाही आहोत हेही दाखवून दिलेस आम्हाला. जेवून घ्या. जेवण गोडच लागणार आहे आता. विजय, झालंय माझं. हे सगळं कधी थांबणार आहे ना माहित नाही. जेवण झालं एवढ्यात? संजीवनी, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. झालं. नाही, तू जेवण टाकून आलीस. तुम्ही तेच केलं ना? भरल्या ताटावरून तुम्ही उठून आल्यावर माझ्या घशाखाली घास तरी जाईल का? का उठून आलो मी? सांग ना, का उठून आलो? तू सगळ्यांची नीट बोलावस म्हणून. अगदी हसून खेळून विनोद करून नाही, पण नीट बोलावस म्हणून उठून आलो ना. तूही माझ्या मागोमाग उठून आलीस, त्यांच्यावर अजून एक दोषारोपाचा वार करून. तू नीट बोलली असतीस सगळ्यांशी तर आपोआप परत आलो असतो ना मी. सगळं कुठच्या कुठे जात चाललंय यार. नानामाई आपल्यामुळे जेवणावरून उठले हे खूप भयंकर आहे. काय करायचं रे आदित्य? आपण सगळ्यांबरोबर जेवायला बसलो तर सगळ्यांमध्ये खूप तणाव येतो आणि सगळ्यांबरोबर नाही बसलो तर त्याचाही दोष आपल्यालाच दिला जातो. इकडे आड तिकडे विहीर असं झालंय खरोखर. कुठच्याही पद्धतीने विचार केला ना तरी उत्तर तेच येतंय. काय करायचं तेच कळत नाहीये. त्यात बहुतेक ऑफिसच्या कामासाठी मला 2 दिवस बाहेर जावं लागणार आहे. हो गॉड. आदित्य, मी प्रयत्न करतोय टाळायचा, पण जमेल असं वाटत नाहीये. नाही नाही, प्लीज ट्राय कर. हे बघ, ऑलरेडी सिच्युएशन बिघडत चालली आहे दिवसागणिक. त्यात तूही नसशील तर माझं कसं होईल रे? प्रयत्न तर करतोय का मी.
पण मला शक्यता कमी दिसते माझं जाणं ड्रॉप होण्याची. नाहीतर असं करतेस का? मी नसेन ते 2 दिवस तू आईकडे जातेस राहायला? अजिबात नाही. आपण असं नको करायला. तू नाहीस म्हणून मी निघून जाणं म्हणजे माझ्या दृष्टीने फक्त तुझ्याबरोबरच नातं मॅटर करतं असं होतं ना रे ते. तू नाहीस म्हणजे ॲज इफ माझं या घरात दुसरं कोणीच नाही अशा थाटात मी निघून जाणं नाही, बरोबर नाही ते. हो, ते पण खरंय. आईचा फोन आला होता ना? सांगितलंस त्यांना? सगळ्यांना कळलंय असं बोलले तर शॉकच बसला बहुतेक तिला. फोन बंद केला तिने. आणि तू परत केला नाहीस फोन? सगळ्याच बाजूने कोंडी झाली आहे का आपली? आणि कोणालाही दोष देता येत नाही. दोष आपलाच आहे. हो, ते पण खरंय. पण यातून वाट कशी काढायची? काही करायला गेलो तरी उलटच होत आहे. माईचा राग सुद्धा इतका टिकत नाही का कधी? आज सकाळीच निवळला असता. नेमका मी अर्चूवर ओरडलो. आणि मी तुला ओरडून त्यात आणखी भर घातली. सगळं परत बिनसलं. मला वाटतं मी उद्या बोलतो नानांशी. ॲज इट इज ते आज जेवणावरून उठून गेले त्याची फार टोचणी लागली मला. हो, बोल तू. ते निदान नीट ऐकून तरी घेतील तुला काय म्हणायचं ते. आई आहे. बोल ना. हा बोल आई. मेघना, घरातून बोलू शकतेस ना तू? हो, मी तसं टेन्शन आहे पण होईल सगळं व्यवस्थित. तू सगळं सांगितल्यापासून ना जीव थाऱ्यावर नाहीये माझा. तुला घराबाहेर नाही ना ग काढणार ते? अगं काहीतरी काय बोलतेस आई? असं काही होणार नाही. आम्ही येतो तिथे, आम्ही बोलतो त्यांच्याशी. ए आई नको, नाही नको प्लीज. आणि येऊन काय बोलणार तुम्ही? अगं काय बोलणार म्हणजे? आम्ही सांगू ना त्यांना. चूक आमची होती, आम्ही सांगितलं नाही आणि मेघनालाही सांगू दिलं नाही. ए आई नको, नाही खरंच नका येऊ तुम्ही. हे बघ त्यामुळे आणखी कॉम्प्लिकेशन्स वाढतील. आम्ही करतोय हँडल. हो. काय करताय? फोन द्या इकडे. फोन द्या. द्या फोन मला. हॅलो मेघना, आधी जावई बापूंना फोन द्या. हो, बाबांना तुझ्याशी बोलायचंय. हा बोला बाबा. अहो जावई बापू, हा काय वेडेपणा केलात हो तुम्ही. अहो तुम्हाला मी सांगितलं होतं ना की आपल्या प्रिय माणसाच्या हितासाठी सत्य बोलायचं नसतं म्हणून. बाबा, विथ ऑल सेड अँड डन आम्ही सत्य सांगणारच होतो. पण झालं असं की आम्ही सांगण्यापूर्वीच कळलं त्यांना. कळलं म्हणजे? अहो त्यांना सांगणार कोण? अहो म्हणजे तुम्हाला, मला, माधवींना आणि बाबाजी. अहो अहो म्हणजे तो फाटकी चड्डीवाला येऊन पोचला की काय तिकडे? नाही बाबा, मेघनाची एक जुनी पेटी सापडली त्यांना. कसली पेटी? मेघनाचे आणि त्या आदित्यचे काही फोटोज, गिफ्ट्स वगैरे असलेली. घात झाला हो, घात झाला, घात झाला. अहो मी मेघनांना बजावलो होतो त्यांच्या भूतकाळाची सावली वर्तमानावर पडायला नको म्हणून, तरी ऐकलं नाही हो त्यांनी. घात झाला हो जावई बापू, घात झाला. बाबा आता ते सगळं उगाळण्यात काही अर्थ आहे का? आणि तसंही आम्ही सगळं सांगणारच होतो. त्यामुळे जे काही झालं ते सगळं ठीकच झालंय. नाही हो, काही ठीक नाही हो झालंय, काही ठीक नाही झालंय. नाही बाबा. नाही कसं म्हणताय हो जावई बापू? अहो तुमच्या घरच्यांनी मेघनांना घराबाहेर काढायचा निर्णय घेतलाय, हे ठीक आहे का? सांगा ना, हे ठीक आहे का? बाबा हो काय बोलताय तुम्ही? तसं काहीही नाही. अहो तसंच आहे हो जावई बापू, तसंच आहे. आज बघा ना, माधवींनी माईसाहेबांना फोन केला होता. श्रावण महिना आहे, मेघनाची पहिली मंगळागौर करूया म्हणून.
तर त्यावर माईसाहेब काय म्हणाल्या माहितीये? त्या म्हणाल्या, मेघनानं तुम्ही तिकडेच घेऊन जा आणि सगळे वर्षभराचे सण करत बसा, असं म्हणाल्या होत्या. काय? होय हो. माई नव्हती आज वॉकला? नाही, तुला माहिती आहे ना. आमच्यामुळे सगळंच बिनसलंय. तुम्ही पण काल जेवणावरून उठून गेलात, माई पण. नाना, मला सगळं पुन्हा पहिल्यासारखं व्हायला हवंय आणि त्यासाठी मी खरंच काही करायला तयार आहे. प्लीज प्लीज मला सांगा, मी काय करू म्हणजे सगळं ठीक होईल? असं काय करतोयस? माझा सल्ला न घेता, मला न विचारता अतिशय अवघड परिस्थिती उत्तम हाताळलीस की तू. नाना, नाही नाही, रागावून नाही. कौतुकाने बोलतोय, अभिमानाने बोलतोय. खरंच वाघाचं काळीज लागतं त्यासाठी. कोणावरही अन्याय न होऊ देता, कोणाचंही मन न दुखावता अचूक निर्णय घेतला असतो. अवघड होता, खरंच खूप अवघड होता. तेव्हाच्या तुझ्या वागण्याची आता संगती लागते मला. मित्राचं उदाहरण देऊन स्वतःची सिच्युएशन माझ्याशी 2-4 वेळा बोललास ना तू. हो. तू भेटलास का रे त्या आदित्यला? हो, भेटलो. पण नाना, तोच हा आणि मीच तो, असं एकमेकांविषयी माहिती नसताना आमची ओळख झाली आणि छान मैत्री पण. खूप चांगला मुलगा आहे हो नाना तो. वंडरफुल पेंटर. कोणीही त्याच्या प्रेमात पडावं ना असाच येतो. आमच्या प्रत्येक भेटीत तुम्हाला म्हणायचा, वी आर डेस्टाइन्ड टू मीट. दॅट्स ट्रू. काय चमत्कारिक ऋणानुबंध असतात ना जन्मांतरीचे. इव्हेंच्युअली आम्हाला सगळं कळलं आणि वी पार्टेड वेज. मेघना त्याच्या बाजूने निर्णय घेईल असं टेन्शन तुला नाही आलं कधी? नाही आलं असं कसं म्हणू, पण नाना, तिने जर त्याच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला असता ना, तर मी स्वतः त्या दोघांची भेट घडवून दिली असती. तिला स्वार्थाने स्वतःजवळ बांधून ठेवण्यात काही अर्थ नव्हता. तसं करून कोणालाच खरं प्रेम मिळालं नसतं, है ना? खरंच अग्निदिव्याला सामोरं गेलास रे बाबा. प्राऊड ऑफ यू. माईला नाही ना वाटत आहे, पण तसा ती बोलतच नाही हो माझ्याशी. माया आड येते रे तिची. आपला मुलगा दुखावला गेला हे कुठली आई सहन करेल सांग मला? आणि मग राग दूर सारता येत नाही. मी काय करू मग नाना? खरं तर काहीच करू नकोस. स्पॉन्टेनियसली तुला जसं वाटेल ना तसं तसं वाग. कारण आपल्या माणसाशी असं ठरवून नसतं ना वागायचं. तेव्हा कुठलंही दडपण मनावर ठेवू नकोस आणि जाऊ दे, काही काळ जाऊ दे. माझं मन सांगतंय की सगळं ठीक होणार आहे. हे बाबड्या, डोंट यू वरी. मी आठवतो.